हाथों में हाथ कहो बार बार, सतीश खांडगे हमारे उम्मीदवार। रोटी कपड़ा मकान का हक, पूरे होंगे ख्वाब कांग्रेस के संग। हाताला साथ विकासाला हात, सतीश खांडगे आमचे उमेदवार। अन्न वस्त्र घराचं स्वप्न, शिक्षण आरोग्य उज्ज्वल भविष्य। नमस्कार, श्री साम्राज्याच्या या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर संतोष सावंत आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपणच जिंकून यावं असं प्रत्येक उमेदवाराला वाटत असतं आणि यात वावगं असं काहीच नाही आहे. पण जेव्हा एखादा उमेदवार हा त्या प्रभागाचा नागरिक असतो तेव्हा त्या समाजामध्ये तो जर संपूर्णपणे मिसळून गेलेला असेल तर त्याला तिथल्या समस्यांची जाण असते. तेथील लोकांना नेमकं काय हवं आहे याचं एक भान असतं आणि या समस्यांचं निराकरण करणं ही त्याची देखील गरज असते. आपल्या प्रभागातील लोकांचं भलं व्हावं या ध्येयाने तो कायम कार्यरत असतो. असंच एक अवलिया व्यक्तिमत्व आज आपल्या या श्री साम्राज्याच्या पॉडकास्टमध्ये आपल्या भेटीला आलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांचं नाव आहे श्री सतीश खांडगे. नमस्कार. नमस्कार. सतीश खांडगे हे प्रभाग क्रमांक 208 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांची काय युती आहे, त्यांची काय स्वप्न आहेत, त्यांची काय ध्येय आहेत याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. पण त्याचसोबत एक माणूस म्हणून त्यांचं अंतरंग उलगडून पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण निश्चितच करणार आहोत. सतीश सर, पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. यापुढच्या आपल्या मुलाखतीमध्ये मी आपल्याला भाऊ म्हणेन, चालेल ना आपल्याला? हो, नक्कीच आवडेल. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचं मूळ हे त्या व्यक्तीच्या बालपणामध्ये असतं असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीला जर खऱ्या अर्थाने आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याचं बालपण समजून घ्यावं असं म्हणतात. तर भाऊ, मला तुमच्या बालपणाबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. माझं बालपण म्हणजे माझा मूळचा जन्म जो आहे हा मुंबईतला. माझी नाळ जी आहे मुंबईच्या मातीशी जुळलेली आहे. राणीबागच्या बाजूला सरकारी प्रसूतिगृह होतं, तिथे माझा जन्म झाला. आई सांगायची राणीबागचा परिसर हा निसर्गरम्य आणि प्राणी संग्रहालय असल्या कारणाने तिथे वाघ, सिंह, हत्ती असे अनेक प्राणी जे होते त्यांचे आवाज सातत्याने येत राहायचे. तिथे माझा जन्म झाला. मूळतः मुंबईमध्ये लहानाचा मोठा झालो आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयामध्ये झालं आणि महाविद्यालयीन जे शिक्षण आहे ते महर्षी दयानंद कॉलेज परेल इथे झालं. कामगार वस्ती, मध्यमवर्गीय सर्वसामान्य मिल कामगार यांच्या सानिध्यात मी लहानाचा मोठा झालो. मुंबई आर्थिक राजधानी जे म्हणतात ना, तर ती माझ्या कामगारांमुळे. खरं. कारण तुम्हाला सांगतो की मिलचा कामगार यांनी घाम गाळला आणि रक्त आटवलं म्हणून या मुंबईला वैभव आला आहे. तर या संपूर्ण शाळा, महाविद्यालय हा संपूर्ण जो काळ जो आहे हा मुंबईमध्येच मी लहानाचा मोठा झालो आणि इथेच माझं शिक्षण पूर्ण केलं. गिरण गावामध्ये भाऊंचं बालपण गेलेलं आहे आणि वाघासिंहाच्या डरकाळ्या ऐकत त्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे त्यांनी पुढे जे काय केलं म्हणजे निधड्या छातीने बरेच लढे त्यांनी जे लढले ते का लढले असावेत किंवा ती ताकद नेमकी कुठून आली असावी याचा थोडासा अंदाज आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आला असेल. आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. गरिबांचा आवाज, कामगारांची आस, महिला, विद्यार्थी सगळ्यांचा श्वास, न्याय, समता, बंधुतेचा ध्यास, सतीश खांडगे घडवतील विकास. भाऊ, लहान असताना आपल्याला एखादं व्यक्तिमत्व भावलं किंवा आपल्यावर एखाद्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडला की आपण लगेच ठरवून टाकतो की मोठा झाल्यानंतर मी हे होणार. मग पोलीस असू दे, डॉक्टर असू दे किंवा अगदी पोस्टमन असू दे, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस जे आवडतं ते म्हणतो आपण की आपल्याला हे व्हायचं आहे. आणि वयाच्या साधारणतः एका अवस्थेपर्यंत आपलं उत्तर स्थिर असतं. काहींची उत्तरं रोजच्या रोज बदलत देखील असतात. तर आम्हाला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की तुमच्या मनामध्ये असं काय होतं की लहानपणी तुम्ही काय सांगायचात की मोठं झाल्यानंतर मी कोण होणार आहे? संतोषजी, तुम्हाला सांगायला म्हणजे मला आवडेल, मी एक मुंबई पोलिसाचा मुलगा आणि लहानपणापासून माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर शिवाजी केशव खांडगे, त्यांच्याकडे बघून मला सातत्याने वाटायचं की मला देखील पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे. त्या पोशाखाचं हो, आकर्षण. एक आकर्षण होतं आणि त्यांचा जो रुबाब होता आणि त्यांना बघितल्यानंतर एक
अशी प्रेरणा यायची. तर ते बघून असं वाटायचं की नाही, मला जे बनायचं ते हेच. आणि ते ठरवलं होतं. कालांतराने तुम्ही म्हणालात तसं की वय वाढत जातं तसं वेगवेगळ्या दिशेने माणूस बरोबर, त्याचा कल वेगवेगळ्या दिशेने बदलतो. जातो. बरोबर, तर पोलीस डिपार्टमेंट हे ध्येय होतंच. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर MPSC थ्रू तो प्रयत्न देखील झाला, पण काही अंशी अपयश देखील आलं. आणि त्याचबरोबर मी राजकारण आणि समाजकारण याच्याशी पण हळूहळू माझी नाळ कुठेतरी जुळते. जवळीक माझी कुठेतरी साधली होती. बरोबर, आणि ती साधताना म्हणजे त्याच्या पाठीमागे देखील म्हणजे माझ्या आजीचा आशीर्वाद, आईची आई गजराजी तळेकर. म्हणजे तिने मला लहानाचं मोठं तिच्याच म्हणजे मांडीवर मी खेळलो आहे. तिच्याच कडे बघून म्हणजे विभागामध्ये बाबा अडीअडचणीला आलेला माणूस असेल त्याला मदत करणे, बरोबर. कोणालाही कुठेही दूध पाव हा पूर्वी शासनाचा एक कार्यक्रम होय, असायचा, होय. दूध पाव वाटप. तर ती विभागातल्या सर्व लहान मोठ्या सर्वांना तिच्या त्या चाळीच्या बाहेर आहे ना असं एक काउंटर ठेवायची आणि त्याच्यावर दूध पाव ठेवायची, कोणी या आणि खाऊन जा. आणि त्यावेळी काँग्रेसच्या काळामध्ये अशा अनेक योजना होत्या, त्या तिने विभागामध्ये राबवल्या. विभागामध्ये योजना राबवताना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहोचतील हा अगदी तिने तेव्हा देखील तंतोतंत त्याचा काटेकोरपणे पालन केलं. बरोबर, सर्व शासनाचे नियम, त्यांच्या नियमावली तेव्हापासून ती पाळत आली. ते सर्व माझ्या नजरेसमोर होतं आणि मी ते बघत आलो. त्याचबरोबर माझे चुलते, मी मूळता जुन्नरचा, अच्छा, म्हणजे पावनभूमी, होय होय होय, छत्रपतींची जन्मभूमी, खरंय. त्या जुन्नर तालुक्याचा मी. तर तिथे आमचे पुंडलिक अण्णा खांडगे, ते आमच्या गावातलं दैवपुरुष. म्हणजे आमच्या गावात प्रत्येक गावातला व्यक्ती त्यांना आदराने आणि सन्मानानेच त्यांच्यासमोर बरोबर. उभा राहायचा आणि बोलायचा. तर ते माझे चुलते, मोठे चुलते. तर त्यांचं देखील कुठेतरी माझ्यावरती मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांच्याकडे पाहत पाहत राजकारणाची आवड, समाजकारणाची आवड ह्या 2 व्यक्तींमुळे आली. आणि हा असा प्रवाह हळूहळू राजकारणाकडे आणि समाजकारणाकडे वळला. म्हणजे त्यांना पोलीस व्हायचं होतं, त्याच्या मागे त्यांची कारणं होती आणि आज ते राजकारणामध्ये आहेत. जरी काय म्हणू आपण क्षेत्र बदललेलं असलं तरी त्यांचं ध्येय एकच आहे की लोकांसाठी काहीतरी छान करायचं आहे आणि तेच ते त्यांच्या परीने करण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, RPI गवई गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्रपक्ष युतीचे अधिकृत उमेदवार श्री सतीश शिवाजी खांडगे, निशाणी हाताचा पंजा, यांनाच EVM मशीनवरील 1 क्रमांकाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.